हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आहे. स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता नानियेत आग केलं आहे, तर आग बघूया आपण पेटता की नाही. ती मग अशी आग केलं आहे, वीज आली असतली. आग चांगली पेटता तोपर्यंत ना मी आमच्या शेतात एक राऊंड मारून येतोय. बघूया तरवो कसं झालो होतो. आता लावणी संपल्यानंतर 3-4 दिवस झाले असतील. तर चला आता आपण बघून येऊया. अजून तरी असं तशीच, अजून काय बदलला नाही. माका तरी तसंच वाटतं अजून. माका ना ह्या बाजू केळींसारखंच वाटणार नाही, कारण इकडे येला ना आणि गणू हाक मारली की गणू म्हणू दोघं पण पाठवून यायची माझ्या. म्हणजे मी सकाळी येऊ दे संध्याकाळी येऊ दे, कधी पण इकडे येईल काय ती माझ्या बागडच असत. आणि जर गणू कधी नसतात आणि मी ते का हाक मारले ना काय तो टिकण ना काही ना तरी समोरून असं पटकन धावत यायचो. पण आता तो येत नाही आणि खय त्याची जागत नाही, दिसतच नाही तो. त्यामुळे माका असं घरात बाहेर येऊच कंटाळा येता. घरात गेला तरी पण तो नसता, नाही तर तो बेडवरती असं बसा नसायचो कायम. तर आता मनू पण असा एकटाच असता, त्याचं पण असं ता पण त्याकाच शोधित असता. कोण कोण म्हणतात असत की 8 दिवसांनी वगैरे येलो तरी येत पुन्हा. बघू, वाट बघायची. पप्पा म्हणतात की नाही, कारण तो इतके दिवस कधी बाहेर थांबलोच नाही, त्यामुळे कठीण आहे ना. तरी पण आपण एक पॉझिटिव्ह विचार करून बघूया. इलो तर काय चांगलाच आणि जर का असत ते सुखरूप असू दे तितक्याच. तर ही बघा, ही लावणी असा ना, ही अजून असत अशीच. आणि इकडची थोडीफार लावणी बदलली थोडीशी बदलली एकदम पण नाही, एकदम जराशी. असं म्हणजे असे आडवे आवे असतात ना, ते जरासे असे उभे झाले असत. आवे काय वाढले वगैरे नाही. इकडे ना अपदानाच्या पाठीमागे मोर रडतात असत आणि पावसात बोलवतात. आणि पाऊस ना खरंच खूप मस्त लागता. म्हणजे अगदी शेतीची कामं करतात त्यांच्यासाठी पण नाही, ज्यांची लावणी पूर्ण झाली त्यांना पण पाऊस खूप चांगलंच लागता. अशी एक सर येता, लागान जाता, पुन्हा एक सर येता. म्हणजे असं लागत पण नाही कंटिन्यू आणि नाया असा पण नाही. चांगलं लागता पाऊस, जसं हवं तसं लागता. आणि तुमका ना आता मी पेवग्याची भाजी दाखवते. आमच्या इकडे रुजली आहे ती. ही बघा माझ्या पाठीमागे ना, ही सगळी पेवग्याची भाजी आहे. ही बघा, हे सगळं पेवगो असा, पेवगो रानभाजी. आपल्या इकडच्या लोकांना, बऱ्याच लोकांना माहिती आहे रानभाजी म्हणजे. रानभाजी म्हणजे आपल्या इथे जी पावसाळ्यात आपोआप रुजान येतात, जी का काही पेरणी वगैरे करूची लागत नाही, स्वतःहूनच उगावता आणि ती खाण्यालायक असतात, एका आपण रानभाजी म्हणतो. आणि तसंच ह्यो पेवगो एक प्रकार असता. आणि ही पेवग्याची भाजी आम्ही खातो, खूप मस्त लागतं भाजी. आणि मी तुमका कधीतरी कशी बनवतात ना, तर आपण दाखवीन. तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू काय. मग मी तुमका रानभाजी दाखवीन पेवग्याची कशी करतात ती, किंवा इतर कोणती असत तरी पण सांगा. आमच्याकडे असत बऱ्यापैकी रानभाजी, आम्ही खातो सगळे. सध्या आमच्या इकडे म्हणजे आमच्या कोकणात ना, सध्या पेवगो, अळू, टाकळो, कुड्याचे शेंगे, एक पानाची भाजी, परत आपली ह्याची भारंगीची भाजी, असे सगळे रानभाज्या सगळीजण खातात. आणि हे रानभाज्या खाण्याचं पण म्हणजे खूप पौष्टिक असतात. ते काय नाही काय खूप बरेच फायदे असतात. जुनी लोक त्यांच्याबद्दल खूप फायदे सांगतात आणि चवीक पण खूप छान लागतात ते. तर हे सगळे भाजी आम्ही खातो. आणि हे भाजी काही जास्त दिवस नसतात, म्हणजे आपणच जसे ते उगावतात तसे मग ते आपणच मग हे पण होतात. आता कोवळे असले की छान लागतात. सध्या कोवळे असतात सगळे. आणि आता पहिलं पेवगो एकदम बारीक असायचं, आता मोठं झालं थोडं. त्याच्यानंतर ते सफेद कलरची फुलं येतात असं. मग फुलल्यानंतर जास्त पेवग्याची भाजी कोण खात नाही, कोवळी असतानाच खातात. तर असे सगळे रानभाजी असतात. आणि ते आमच्या इकडे बरीच लोक म्हणजे जुनी लोक असतात ना, ती सगळे रानभाजी एकत्र करतात आणि एकच भाजी करतात. किंवा अळूचा थपथपा करतात ना, अळू आपल्याकडे, त्या अळवात सगळे भाजी घालतात आणि एकच भाजी करतात अशी मस्तपैकी. खूप मस्त लागतात ती भाजी पण. तर
का कसं कसं आमच्या दारातच पेवगो हय असा इलय काही पेवग्याची भाजी घेऊन गेला अचानक. भाजी कधी भाजी करूचो काही विचार असतात आणि भाजी कसली नसतात काय करूचो मोठा प्रश्न असता बऱ्याचदा बऱ्याच महिलांका की जेवणात रोज काय करायचा. तर आमच्या इकडे असं टेन्शन नाही व्हायचं आजूबाजूक गेला की कधी रानभाजी मिळता. आणि ना माका आता भाजी पण पेरूची असतात. ह्यावेळी मी भाजी पेरलंय नाही कारण आताच आमची शेतीची कामं आताच संपली आणि त्याच्यानंतर काय झालं की पाऊस पण नसायचो मध्ये मध्ये त्यामुळे रानभाजी नाही सॉरी आपली लाल भाजी मुळ्याची भाजी वगैरे पेरणी करूची राहिली. तर आता माका मुळ्याची भाजी लाल भाजी मोहरीची भाजी अशी सगळे भाजी पेरूची असतात. तर तुम्ही माका सांगा मी खयची भाजी पेरू मी पेरतले ते पण भाजी पेरूचे असतात. भाजी पेरले की कसे म्हणजे बाजारात ना आपल्याक भाजी आणूक नको हय भाजी पेरले का आपल्याक तेच भाजी रोज जेवणात वगैरे खाऊक मिळतात काय बाकी काय आपल्याक काही नेऊन विकूचे नाहीत किंवा काय नाही आपल्याकच मिळाले बस झाला. तर आता बघू कसं काय ता आई आणि पप्पांना विचारू करा कधी पेरूया भाजी आणि मग कसं पेरू करा कारण कसं आपल्याक तेवढं पटकन कळत नाही त्यांना जरा जास्त माहिती आहे. तर आपण हळूहळू शिकत करायची कामं भाजी वगैरे पेरूचे. तर आणि आपण अशी भाजी पेरली ना आपल्या अंगणात आणि ती भाजी अशी बरी झाली की भारीच वाटतं काय वेगळंच आनंद असता. भाजी आहे म्हणा नको आता आम्ही ना मी तुमका सांगेन तर एकदम म्हणजे जेव्हा सुरुवातीचा पाऊस होतो कधी लागलेलं सुरुवातीचा पाऊस जूनमध्ये काहीतरी जूनच्या एंडिंगला लागलेलं ना. तर तेव्हा आम्ही ह्याचे वेली घातलेलं वेली म्हणते काकडे बिकडेचे बिये घातलेलं आणि मस्तपैकी वेली वगैरे इलेले. पण ते वेली आमच्या इकडे कोणीतरी ढोरा वगैरे सोडलेली मोकळी तर त्या ढोरांनी खाल्ल्यानी ते वेली. तर आता पुन्हा घातलं ते बघी आता कधी रुजतात असत ते. तर मस्तच झालेले ते काकडीची वेल तर खूपच मोठी झालेली म्हणजे इतक्यात ते का काकडे लागले असते. पण आता जाऊ देत काय ढोरांनी खाल्ल्यानी एवढं काय नाही. आणि आता माका भाजी पेरूची असतात तर तुम्ही माका सांगा मी खयचे भाजी पेरू तर ते मी भाजी पेरतले. तर आता मी लावणी बघू केलेलं आहे आणि लावणीत माका तितकोसो काय अजून बदल जाणवत नाही. तर आता आपण पुन्हा 4 दिवसांनी येऊया. तर आता मी घरी जाते तर चला. आणि आता हे बघा पाऊस पण येता चिक्कल झालं सगळं. हाय असा ना गिलगिलीत झाला आम्ही असं ट्रॅक्टर घेऊन जाऊ ना आम्ही गिलगिलीत झाला नाही तर एकदम व्यवस्थित होता. आता हे बघा मी बरोबर टायमिंगमध्ये निघाले पाऊस येता बारीक नाही तर माका भिजवला नसता. तसं काही जवळच होते हळूच होते. पुन्हा एकदा बघूया चुलीत आग पेटता की नाही ती. अरे कुठे जाते बाबू नको लागतो अशी बस नाही ते थांब इथे बस आले इथे बस. इथे बस हे बघ काय अशी बस येते बाबू चिंटू बघ किती ती मस्ती. ये खालती ये खालती. अशी टाकू अशा खालती टाकू. जमाव कुठे माव मम्मा कुठे आहे तुझी. हे बघ बघा माऊ आमचं दूध पिता चिनू
तर चला आता माझा व्हिडिओ मी हळूच थांबवते. चला तर मग बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून नका नक्की सांगा. बाय.